लागलं. हाय फ्रेंड्स, मी प्रिन्स अजित गाडी माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचं स्वागत आहे. आज आलो आहे आम्ही आमच्या बागेमध्ये आंबे काढायला. आता तुम्ही बघू शकता ही आमची पूर्णपणे बाग आहे. ही बाग नाही म्हटली तरी हे 5 वर्षाची झाडं आहेत. या 5 वर्षाच्या झाडांमध्ये आंबे आहेत का आम्ही बघतो आहे इथे, पण ही दलाला दिलेली असल्या कारणामुळे आंबे तर सर्व काढून गेलेले आहे. पण आता कुठे सुरलेले असतील ते आता आम्ही बघतो आहे कुठे दिसतात काय आम्हाला. तर तुम्ही बघू शकता, हे बघा हे इथे थोडेसे आंबे आहेत, पण हे आम्ही कलम म्हणून लावलं होतं, पण ह्याचा रायवळ तयार झालेला आहे. पण याचे आंबे खूप चांगले असतात. याची कैरी जी आहे व्हाईट कलरची कैरी आहे. तर तुम्हाला जवळून दाखवतो. ही तुम्ही जवळून बघू शकता. ही जी कैरी आहे ही 1 नंबर कैरी आहे. ही लोणच्यासाठी 1 नंबर असते. ही व्हाईट कैरी आहे. या अशी कैरी तुम्हाला कुठे बघायला सुद्धा मिळणार नाही. ओके, केला होतात ना. आता हे थोडे तुम्हाला आंबे मी काढून दाखवतो. तर ह्या प्रकारे असे आंबे काढले जातात त्या गळामध्ये. हे असे ह्या प्रकारे आंबे काढले जातात गळामध्ये. हा तुम्ही आंबा बघा, याची क्वालिटी बघा, 1 नंबर क्वालिटी आहे. तर मित्रांनो, हे तुमच्या गावाला असे प्रकारचे आंबे असतात का, जरा कमेंटमध्ये आम्हाला सांगा. हे बघा, हे असे आंबे आहेत. हे इथे अजून थोडे आहेत. हे थोडेफार आता हे काढतो आहे. हे आंबे घडाने येतात. असे थोडे थोडे करून काढायला लागतात. ते खाली पडण्याची शक्यता असते आणि खाली पडल्यावरती हे फळ खराब पण होऊ शकतं. आता हे झाले रायवळ आंबे. आता तुम्हाला हापूस आंबा, जो कोकणाची शान म्हटला जातो, तो आंबा दाखवतो तुम्हाला. जर असेल झाडावरती तर तुम्हाला तो दिसेल, कारण दलालाने सगळे हे आंबे काढून दिलेले आहेत. जर एखादा कुठे उरला असेल तर तुम्हाला मी तो दाखवू शकतो. वाटत तर नाही आहे काय त्याने एक तरी शिल्लक ठेवला असेल, पण कुठल्या झाडावरती दिसत नाही आहे. मित्रांनो, ही तुम्हाला आमची ही छोटीशी बाग जर कशी वाटली असेल तर थोडे आम्हाला कमेंटमध्ये सांगा, आम्हाला तुम्हाला कसं वाटली आमची छोटीशी बाग ही. धन्यवाद.